हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, सकाळच्या घाईमध्ये मी आज बनवत आहे छान फ्लावर आणि आलूची मिक्स भाजी बनवणार आहे मी. तर बघा, फ्लावर मी आता छान असे उकळून घेतलेले आहे. तर आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये फ्लावर थोडीशी अशी पिवळसर असते, त्यामुळे मग मी उकळून घेतलेली आहे बघा. तर खूप छान अशी टेस्टी मी फ्लॉवर आणि आलूची मिक्स भाजी बनवणार आहे. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला चला दाखवत आहे. तर छान अशी उकळून घेतली मी फ्लॉवर आणि आलू. तर आलू उकळून नाही घेतले मी, तर आलू डायरेक्ट कापून घेतलेले आहेत आणि फ्लॉवर छान उकळून घेतली. तर बघा, आता मी फ्लॉवर आणि मिक्स भाजीसाठी मी बनवणार आहे ही रेसिपी. तर मिक्स भाजीची रेसिपी चला तर आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी रोज येत असतात, तर तुम्ही बघत जावा. तुम्हाला जर आवडल्या तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आता मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवत आहे. तर इथे मी छान अशी बॉईल करून घेतलेली आहे फुलगोबी आणि टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे मी आता. तर चला आता इथे मी बारीक करून घेते लसूण वगैरे, लसूण, जिरं आणि थोडेसे शेंगदाणे वगैरे. तर ह्या भाजीस एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हाला ही रेसिपी मिक्स भाजीची. तर बघा, आता इथे मी सर्व कुटून घेते. लसूण, अद्रक, सांबार आणि थोडेसे शेंगदाणे बारीक करून घेणार आहे मी याच्यामध्ये, ह्या खलबत्त्यामध्ये. तर आता मी सर्व इथे कुटून घेतलेलं आहे आणि कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे बघा. तर छान कढईसुद्धा गरम झालेली आहे. तेल टाकून घेते मी आणि सुक्या भाज्या म्हटल्या की थोडंसं तेल जास्तच वापरावं लागतं. तर ही एकदम सुक्कीसुद्धा नाही, तर मी याच्यामध्ये मीडियम रस्सा बनवणार आहे. तर तेल छान गरम होऊ द्यायचं, जेणेकरून तेल जेवढं गरम होईल तेवढी आपली फोडणी जी असते ती फोडणी छान बसते. तर बघा, इथे मी टाकून घेतली मोहरी. आता छान अशी मोहरी तडतडली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर लगेच आता मी हे मिश्रण जे वाटून घेतलेलं आहे, लसूण, अद्रक, सांबार आणि शेंगदाणे, तर हे सुद्धा टाकून छान फ्राय करून घेते तेलामध्ये. तर आता इथे मी छान भाजून घेतले सर्व. त्याच्यामध्ये टाकते हळद, तिखट, मीठ आणि थोडंसं मसाला आणि मीठ टाकत आहे. तर मला सर्दी झालेली आहे, त्यामुळे माझा थोडासा आवाज बसलेला आहे. आणि छान सर्व भाजून घेतल्यानंतर टाकलेला आहे मी इथे टोमॅटो. आणि नंतर बघा, सर्व छान तेलामध्ये भाजून घेतलं आणि इथे फ्लॉवर टाकलेला आहे मी, उकळून घेतलेलं फ्लॉवर टाकलेलं आहे. तर आता इथे बटाटेसुद्धा टाकत आहे. फ्लॉवर आणि बटाट्याची मिक्स भाजी खूप छान आणि खूप टेस्टी लागते. आणि मसाला जास्त नाही वापरायचा या भाजीला, नाहीतर ते नुसता मसालाच लागते. मिडियम मसाला वापरायचा, एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही. तर एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे माझी. मैत्रिणींनो, तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा. तर इथे बघा, छान असं फ्राय केलं मी सर्व तेलामध्ये. तरी इथे मी मीडियम रस्स्याची बनवणार आहे ही मिक्स भाजी, फ्लॉवर आणि आलूची मिक्स भाजी. मीडियम रस्सा बनवणार आहे मी याच्यामध्ये, की जेणेकरून आपल्याला चपातीला लागेल एवढा रस्सा पाहिजे त्या भाजीमध्ये. तर इथे सिक्रेट टिप्स टाकलेली आहे मी, मॅगी मसाला. तर मॅगी मसाला या भाजीमध्ये खूप छान लागतो आणि खूप टेस्ट वाढते या भाजीची. तर मी इथे गरम मसाला ॲड केलेला नाही, थोडंसंच टाकलेलं आहे गरम मसाला, म्हणजे जेणेकरून की गरम मसाल्याचीच चव लागू नये, त्यामुळे थोडंसंच टाकलेलं आहे मी. तर आता इथे मी टाकून घेतलेला आहे बघा सांबार, हिरवागार छान सांबार. तर बघा, भाजी बघून आलं की नाही तोंडाला पाणी तुमच्या, आणि खूप टेस्टी लागते अशी मिक्स भाजी.
तर कोणत्या पण कार्यक्रमामध्ये सुद्धा अशी भाजी बनवली जाते, मिक्स भाजी म्हणून. तर बघा खूप छान लागते ही भाजी. तर आता इथे मी टाकून घेते, थोडंसं झाकण ठेवून घेते जेणेकरून वाफेवर होईल आणि आपल्याला पाणी थोडं कमी टाकावं लागेल. तर आता बघा फिरून खूप छान अशी झालेली आहे ही भाजी. तर अशी फ्राय सुक्कीसुद्धा खाता येते, पण थोडंसं आता मी भात पण बनवलेला आहे, त्यामुळे थोडंसं आता मिडियम रस्सा बनवणार आहे या भाजीमध्ये, की जेणेकरून आपल्याला भात चपाती खाता येईल. तर कोणत्याही भाजीमध्ये थंड पाणी घालायचं नाही. थंड पाण्यामुळे भाजीला शिजायला वेळसुद्धा लागतो आणि चवसुद्धा कमी येते भाजीची. त्यामुळे मी गरम पाणीच वापरत असते थोडंसं भाजीमध्ये. तर आता इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे मी. बघा छान अशी भाजी उकळतसुद्धा आहे. तर बघा किती छान दिसत आहे भाजी, मिडियम रस्सा आहे एकदम. तर खूप छान अशी टेस्टी भाजी झाली. तर नक्की तुम्हीसुद्धा मैत्रिणींनो करून बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर चला या पटकन आता मी ठेवलेली आहे तुमच्यासाठी प्लेटमध्ये वाढून. बघा किती छान झालेली आहे मिक्स भाजी. तर आलं की नाही तोंडाला पाणी. आणि या भाजीसोबत पुरीसुद्धा खूप छान लागते. तर पुरी भाजी म्हणूनसुद्धा खाऊ शकतो आपण. तर खूप टेस्टी होते अशी भाजी. तर नक्की मैत्रिणींनो ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.